रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याकरता खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेले. तर बघा, इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. तर त्यामध्ये भजनी, ठेका, उठावन आणि मध्यम गतीमध्ये वाजणारी लंगी ही अपलोड केली होती. तर बऱ्याच जणांना ती आवडली आणि बऱ्याच जणांनी कमेंट केली की यावरती एक व्हिडिओ बनवा. तर त्याकरताच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, लग्गी खूप महत्त्वाची आहे. विलंबित लयीमध्ये, मध्यम लयीमध्ये एकदम ॲक्युरेट वाजल्या जाते आणि हाताला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे वळण मिळते आणि आपल्याला एक नवीन प्रकार वाजवायला सुद्धा होईल. तर कोणती लग्गी येते नंतर मी तुम्हाला सांगतो. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात. तर सुरुवातीला तुम्हाला आता लग्गी वाजवून दाखवतो, उठावून घेऊन वाजवून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आता 8 मात्रेची लग्गी आहे. तर कोणत्या पद्धतीची लग्गी आहे बघा. कांड्यावरती 8 मात्रा मोजायचे. धत ताडा घेणं, धत ताडा घेणं, धत ता धा धिन्ना ना धा तिन्ना ना, धत ताडा घेणं, धत ताडा घेणं, धत ता धा धिन्ना ना धा तिन्ना ना, या पद्धतीची लग्गी आहे. तर आता अक्षराची ओळख सगळ्यांना आहे, ज्यांना नसेल त्यांनी मागील हातसफाईचे व्हिडिओ बघू. तर सुरुवातीला बघा, धेत अक्षर. तर अक्षर सगळ्याला वाजवत आहे. धेत वाजवत असताना नॉर्मली आपण 3 बोटाने वाजवतो आणि मोकळा या पद्धतीने. तर या पद्धतीने वाजवला तरी चालते या लग्गीमध्ये. पण या लग्गीमध्ये विशेष गोडवा जर आणायचा असला तर धेत दुसऱ्या पद्धतीने वाजवावं लागते. त्यामध्ये चाटेचा सुद्धा वापर करावा लागतो. या पद्धतीने चाटेवरती दाबून वाजवायचं आणि या पद्धतीने बघा, या पद्धतीने. नंतर ताडा म्हणजे ताता, या पद्धतीने. या पद्धतीने वाजवतो. पण यामध्ये वाजवत असताना न हा त प्रमाणे वाजवायचा. या पद्धतीने या पद्धतीने. परत धेत ताडा घीन, परत धेत ता. चाटेवरतीच चोपून वाजवायचा या पद्धतीने. परत धेत्ता. त्याच्यानंतर धा धिन्ना ना धा तिन्ना ना. फक्त धेत ताडा घिन न हे अक्षर वाजवत असताना बघा, घिन त्यामध्ये थोडा हात क्रॉस करायचा. या पद्धतीने न, या पद्धतीने म्हणजे तुम्हाला सोपं जाईल वाजवायला. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस केली त्यावेळेस सहज निघल. परत घेता. त्याच्यानंतर धा धिन्ना ना धा तिन्ना ना. तर धा धिन, धा चाटेवर, धा मध्यभागी 3 परत नाना. या पद्धतीने बघा, मोकळा धीन वाजवला तरी चालते. परत नाना या पद्धतीने. या पद्धतीने वाजवायचं. फक्त धा धी या अक्षरावर जोर द्यायचा. जोर द्यायचा थोडा अक्षरावर आणि 3 या पद्धतीने वाजवायचं. आता पूर्ण लगी बघा. धत्ताडा घेणं, धत्ताडा घेणं, धत्ता धा धिंदा ना धा धिंदा ना. बघा,
काय होते बघा, आपल्या हाताची सुद्धा तयारी होते आणि उत्कृष्ट पद्धतीची एक लग्गी आपल्याला भजनामध्ये वेगळा प्रकार वाजवायला सुद्धा होते, त्यामुळे खूप महत्त्वाची लग्गी आहे. आणि याचे प्रकार सुद्धा भरपूर येतात. पण आता प्रकार या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही, नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर बघा, नॉर्मली याच्यामध्ये जे त्या लग्गीमध्ये वाजवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये बघा, देत तडागिन देत तडागिन देत तडागिन देत तडागिन देत्ता तेत तडागिन तेत तडागिन तेत तडागिन तेत तडागिन देत्ता, या पद्धतीचे प्रकार आहेत बघा. या पद्धतीचे भरपूर प्रकार आहेत. या पद्धतीचे त्यामध्ये प्रकार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे सुरुवातीचा प्रकार देत तडागिन देत्ता धा धिन्ना धा धा धिन्ना, या पद्धतीने वाजवायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धातीन धाडाचा हा प्रकार आहे, उत्कृष्ट पद्धती. आणि धातीन धाडाचे भरपूर असे प्रकार आहेत, त्याचे व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण धातीन धाडाचे सर्व प्रकार डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, ते ओपन करा आणि बघून घ्या. तर बघा, आता परत एकदा भजनी ठेका आणि अभंगावरती कोणत्या पद्धतीने वाजल्या जाते हे लग्गी, तर त्याचा थोडा अभंग गाण्याचा प्रयत्न. सुंदर ते ध्यान उभे मध्यम गतीच्या लयीमध्ये चांगल्या पद्धतीने याचा आपण वापर करू शकतो. आणि दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण विलंबित लयीमध्ये सुद्धा याचा वापर एकदम भारदस्तपणे करू शकतो. तर या पद्धतीची लग्गी आहे, तर खूप महत्त्वाची आहे. तर याची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करा, मीही चांगली प्रॅक्टिस करेन. मग त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्या भागाचे सुद्धा नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा. रामकृष्ण.